संत जनाबाईची भक्ती पूर्ण प्रेरणादायी कथा. जनाबाईंचा जन्म खूप वर्षापूर्वी महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात एक मुलगी जन्माला आली. त्या मुलीचे नाव होते जनाबाई. जनाबाई गरीब कुटुंबात जन्मली होती. घरात खूप दारिद्र्य होते. अन्नसुद्धा कधी कधी मिळत नसे. पण जनाबाईच्या आई वडिलांना देवावर खूप श्रद्धा होती. लहानपणापासूनच त्यांनी जनाबाईला विठ्ठलाचे नाव घ्यायला शिकवले. जनाबाई अजून लहान असतानाच तिच्या मनात विठ्ठलाविषयी खूप प्रेम निर्माण झाले. ती लहानपणासुद्धा म्हणायची, माझा विठ्ठल माझा मित्र आहे. थोडा मोठी झाल्यावर जनाबाई संत नामदेवाच्या घरी कामाला राहू लागली. तिथे ती दिवसभर काम करायची. सकाळी लवकर उठून घर झाडणे, पाणी आणणे, धान्य दळणे, स्वयंपाक करणे, गायगुरे सांभाळणे ही सगळी कामे ती करत असे. इतके कष्ट असूनही जनाबाई कधी तक्रार करत नसे. इतके कष्ट असूनही जनाबाई कधी तक्रार करत नसे. कारण तिच्या तोंडातून सतत एकच नाव निघायचे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती म्हणायची, मी काम करत नाही, माझ्यासोबत विठ्ठल काम करतो. विठ्ठलांची कृपा. जनाबाईंची भक्ती इतकी खरी होती की लोक म्हणायचे, विठ्ठल स्वतः तिची मदत करतो. कधी कधी असे घडायचे की जनाबाई काम करत असताना तिला वाटायचे की कोणीतरी तिच्यासोबत आहे. लोक सांगतात की कधी कधी विठ्ठल स्वतः येऊन तिची कामे करत असत. कधी धान्य दळायला मदत करतात, कधी पाणी आणायला मदत करायचा. आणि जनाबाईला कधी गर्व नव्हता. ती नेहमी म्हणायची, मी काही करत नाही, हे सगळं काम माझा विठ्ठल करतोय. जनाबाईंचे कष्ट आयुष्यात सोपे नव्हते. कधी लोक तिची चेष्टा करायचे, कधी तिच्यावर आरोप करायचे, कधी तिला अपमान सहन करावा लागायचा. पण ती कधीही रागवत नसे. ती फक्त विठ्ठलाचे नाव घ्यायची. ती म्हणायची, ज्यांच्याकडे विठ्ठल आहे त्याला कोणाची भीती नाही. गवऱ्याचा चमत्कार. एक दिवस जनाबाई भिंतीवर गवऱ्या थापत होती. ती आनंदाने विठ्ठलाचे नाव घेत होती. तेवढ्यात गावातील काही बायका तिथे आल्या. त्या रागाने म्हणाल्या, या गवऱ्या आमच्या आहेत, तू का घेतल्यास? त्यांनी जनाबाईशी भांडण सुरू केले. जनाबाई खूप शांत होती. ती मनातच विठ्ठलाला म्हणाली, हे विठ्ठला, तूच सत्य दाखव. चमत्कार घडतो तेवढ्यात एक अद्भुत चमत्कार घडला. भिंतीवर गवऱ्यातून आवाज येऊ लागला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळ्या बायका घाबरून गेल्या. त्यांनी विश्वास बसत नव्हता. गवऱ्या स्वतः विठ्ठलाचे नाव घेत होत्या. ते पाहून सगळ्यांना समजले, जनाबाई भक्ती खरी आहे. सगळ्यांना सत्य कळले. गावातील लोक जमा झाले. सगळ्यांनी तो चमत्कार पाहिला. सगळ्या बायका जनाबाईंची माफी मागितली. पण जनाबाई नम्रपणे म्हणाली, हे माझे नाही, हे माझ्या विठ्ठलाचे आहे. जनाबाईंची महान भक्ती. जनाबाईने आयुष्यभर कष्ट, गरिबी आणि दुःख सहन केले. पण तिने कधीही देवावरचा विश्वास सोडला नाही. तिची भक्ती इतकी महान होती की आजही लोक तिचे नाव घेतात. जनाबाईंचा संदेश. जनाबाईंची कथा आपल्याला सांगते, जर मनात खरी भक्ती असेल तर देव आपल्या जवळ असतो. तो आपल्या प्रत्येक संकटात मदत करतो. म्हणून आपणही नेहमी चांगले कर्म करावे आणि देवाचे नाव घ्यावे. जय जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी विठ्ठल. ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहा जनाबाई.